नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी बेसन पराठा बनवत आहे। हा बेसन पराठा खायला पण एकदम टेस्टी लागतो। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। आधी बेसन करणार आहे। लागणारे साहित्य: मिरची, लसूण। आता मी कोथिंबीर कट करून घेत आहे। कोथिंबीर भी कट करून झालेली आहे। आता मी एक कांदा पण कट करून घेणार आहे। कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे, कारण आपला पराठा फुटणार नाही। कांदा पण बारीक कट करून झालेला आहे। मी खलबत्त्यामध्ये 3 ते 4 मिरच्या टाकून घेतल्या आहे। लसूण पण टाकून घेतलेला आहे। 1 चमचा मीठ पण टाकून घेतलं आहे। मिरची लसूण आपण ते कुटून घेऊ। आणि आपल्याला थोडंसं जाडसरच कुटून घ्यायचं आहे। मिरची लसूण पण कुटून झालेला आहे। आपण ते आता एका वाटीमध्ये काढून घेऊ। कुटलेलं वाटण पण वाटीमध्ये काढून झालेलं आहे। आता एका पातेल्यामध्ये बेसन घेऊ। बेसन पण घेऊन झालं आहे। आपण त्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊ। आपलं बेसन पीठ पण मिक्स करून झालेलं आहे। आणि आपल्याला बेसन पीठ जास्त पातळ करायचं नाही, जाडसर बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। त्यामध्ये जिरे पण टाकून घेऊ। जिरे पण मस्त तळलेले आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा पण टाकून घेऊ। आणि आपण तो टाकलेला कांदा एकसारखं मिक्स करत राहू। कांद्याला पण मस्त गोल्डन कलर यायला लागला आहे। कांदा व्यवस्थित भाजलेला आहे। आपण त्यामध्ये आता हिरवी मिरची लसूणचं वाटण केलेलं त्यामध्ये टाकून घेऊ। ते पण एकसारखं मिक्स करून घेऊ। ते पण व्यवस्थित भाजलेलं आहे। आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेऊ। ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि हे सगळं आपल्याला मीडियम गॅसवर तीच भाजून घ्यायचं आहे। मिरची, कांदा, कोथिंबीर पण व्यवस्थित भाजून झालेला आहे। त्यामध्ये आपण आता अर्धा चम्मच हळद पण टाकून घेऊ। ते पण एकसारखं मिक्स करून घेऊ। मी मिरची लसूणच्या वाटणामध्ये 1 चमचा मीठ टाकलेला आहे। आता टाकायचं नाही। हे पण मिक्स करून झालेलं आहे। त्यामध्ये आपण आता बेसन मिक्स केलेलं पण टाकून घेऊ। बेसन पीठ मिक्स केलेलं पण टाकून झालेलं आहे। ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मी हे बेसन पीठ एकसारखं मिक्स करून घेणार आहे, कारण त्यामध्ये गाठी होऊ शकतात।
बेसन पीठ पण व्यवस्थित मिक्स व्हायला लागला आहे. त्याचा कलर पण चेंज झालेला आहे. आता बेसन पीठ पण मिक्स करून झालेलं आहे. आता त्यावरती आपण 5 मिनिट परत झाकून ठेवू. आपले 5 मिनिट झालेले आहे. आता आपण परत काढून घेऊ. आपलं बेसन पण मस्त शिजलेलं आहे. ते बेसन थंड होऊन द्यायचं आहे. तोपर्यंत पराठ्याची कणिक मळून घेऊ. मी 1 प्लेट गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ पण ॲड केलेलं आहे. त्यामध्ये थोडं पाणी टाकून एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. आपल्याला ही कणिक एकदम मऊ मळून घ्यायची आहे. कारण मऊ कणिक असली की पराठे फुटले जात नाहीत. कणिक पण व्यवस्थित मळून झालेली आहे. आता त्या कणिकला थोडं हाताला तेल लावून परत एकदा 2 मिनिट मळून घेऊ. म्हणजे व्यवस्थित आपली कणिक नरम होईल. आपली कणिक पण व्यवस्थित नरम झालेली आहे. आता मी त्या कणिकचा गोल गोळा करून त्या कणिकची वाटी तयार करून घेणार आहे. वाटी तयार करून झाली की त्यामध्ये थोडं बेसन भरून घेणार आहे. त्या वाटीमध्ये बेसन पण व्यवस्थित भरवून झालेलं आहे. आता त्या वाटीचं व्यवस्थित तोंड बंद करून त्याचा गोल गोळा तयार करून घेऊ. गोल गोळा पण तयार झालेला आहे. हाताने थोडा आपण तो प्रेस करून घेऊ आणि त्याला दोन्ही साईडनी पीठ लावून तो पराठा आपण लाटून घेऊ. आणि तो पराठा आपल्याला एकदम हलक्या हातानं लाटून घ्यायचा आहे, नाहीतर आपला पराठा फुटला जाईल. आपला पराठा व्यवस्थित लाटून झालेला आहे. आता तवा पण गरम झालेला आहे. तो पराठा तव्यावरती टाकून घेऊ. पराठा तव्यावर टाकून घेतलेला आहे. चमच्याने त्याला साईडनी तेल लावून घेऊ. आता तो पराठा आपण पलटून घेऊ. पराठा पलटून झालेला आहे. तो पराठा व्यवस्थित भाजलेला बी आहे. आपला पराठा एकदम मस्त भाजलेला आहे. आपण तो पराठा आता काढून घेऊ. पराठा पण काढून घेतलेला आहे. हा बघा किती मस्त बेसन पराठा तयार आहे. हा बेसन पराठा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. खायला पण एकदम मस्त लागतो. मी हा बेसन पराठा तुम्हाला मोडून दाखवते. आतमध्ये पण किती मस्त भाजलेला आहे. हा बघा, हा बेसन पराठा किती मस्त भाजलेला आहे आणि कलर पण त्याचा किती छान आलेला आहे. घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल बेसन पराठा. पराठा असा की सगळे पुन्हा पुन्हा मागतील. हा बेसन पराठा नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा.
माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद.